नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते 15 जून 2025 पासून. या तारखेला सायंकाळचे 6 वाजता 38 वर्षे वय असलेली अनुराधा तिच्या BMW गाडीमध्ये बसून मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून चाललेली होती. ती तिच्या ड्रायव्हरला म्हणते की, "अरे, थोड्या दूरवरती ना एक लॉज आहे. आता आपण तर काय घरी पोहोचणार नाही. मी ऑनलाईन तिथं रूम बुक केलेली आहे, तर तू तिथं घे. उगाच अंधारामध्ये प्रवास करणं ठीक नाही. वरून पाऊस पडतोय. त्याच्यासाठी आपण आज तिथंच विश्रांती करू." तिचा ड्रायव्हर तिला हो म्हणतो. ती लोकेशन देते. त्या लोकेशनवरती हा ड्रायव्हर गाडी घेऊन जातो. आता ही अनुराधा त्याला म्हणते की, "मी वर जाते, कपडे वगैरे चेंज करते, मी तुला कॉल करते. त्यावेळेला तू बॅग घेऊन वर ये." ही अनुराधा रूममध्ये गेली. तिने तिची कपडे चेंज केली. ती आता तिच्या रोजच्या अवतारामध्ये आली. नाईटी वगैरे घातलेली होती. ड्रायव्हरला फोन करून सांगते की, "बॅग घेऊन ये." हा ड्रायव्हर गाडीतून बॅग काढतो आणि वर चढत चढत जातो. रूममध्ये बघतो तर ही अनुराधा अर्ध्या कपड्यामध्ये बसलेली आहे. ज्यावेळेला हा ड्रायव्हर तिच्याकडे बघतो, तिच्या शरीराकडे बघतो, तिच्या शरीराची अवस्था बघतो, त्यावेळेला त्याला वाटतं की हिच्या वयाच्या मानाने बघायला गेलं तर हिने तर हिची अर्धी जवानी पार केली. पण असं वाटत नाही हिच्या शरीराकडे बघून, कारण तिची जवानी अजूनपर्यंत उफाळून येत होती. आता ही अनुराधा त्याला म्हणते की, "तिथं बॅग ठेव, बॅग उघड, बॅगमध्ये एक बाटली आहे ती काढ." ड्रायव्हरने जसं तिनं सांगितलं तसं केलं. ड्रायव्हर बॅगमधली बाटली काढतो आणि टेबलवरती ठेवतो. दारूची बाटली होती. अनुराधा म्हणते, "तिथं 2 ग्लास पडलेले आहेत, ते पण ग्लास घेऊन ये." हा ड्रायव्हर 2 ग्लास आणतो आणि त्याच्यामध्ये ती दारू ओतायला सांगते. आता ही त्या ड्रायव्हरला म्हणते, "बस माझ्यासोबत बसून दारू पी." आता हा ड्रायव्हर तिच्यासोबत बसून दारू पिऊ लागतो. अनुराधा आता दारू पीत पीतच रडायला लागते. त्यावेळेला हा ड्रायव्हर तिला म्हणतो की, "काय झालं मालकीन? माझं काय चुकलं का? काय चुकलं असेल तर सांगा, मी खाली जातो इथून." त्यावेळेला ती म्हणते, "तुझं काय नाही रे चुकलं. चुकलंय तर माझं. माझ्या पतीसोबत लग्न करून माझी चूक झालेली आहे. तुला तर माहितीच असेल, लग्नाला 4 ते 5 वर्ष झाली, पण अजूनपर्यंत याने उद्घाटनच केलं नाही." आता हा ड्रायव्हर म्हणतो की, "त्यामध्ये मी काय करू शकतो?" आता त्यावेळेला ही अनुराधा त्या ड्रायव्हरला म्हणते की, "त्याने तर उद्घाटन केलं नाही, पण आज या ठिकाणी तू उद्घाटन कर माझं." त्यावेळेला ड्रायव्हर आश्चर्यचकित होतो आणि तिच्याकडे बघू लागतो. आता नेमकं त्याने त्या ठिकाणी त्या अनुराधासोबत संबंध बनवले का? आणि आता तुमच्या मनामध्ये हा पण प्रश्न आला असेल की अनुराधा अशी का बोलत होती त्याला, की त्याच्या पतीने 2-4 वर्ष झाले संबंधच केले नाहीत. तर नेमका काय प्रॉब्लेम होता का? या पूर्ण गोष्टीचा मी उलगडा करणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, अनुराधा नावाची एक पोरगी, साधी सिंपल राहणारी, स्वप्न मोठी, पुढे चालून आयुष्यात काहीतरी करायचं. तिच्या घरची परिस्थिती मिडल क्लासच होती. तिचे वडील मेहनत मजुरी करायचे आणि त्याच्यातून यांचं घर चालायचं. तिच्या वडिलांपाशी 2-4 एकर शेती होती. त्याच्यामध्ये ऊस वगैरे लावलेला होता. त्या ऊसातून येणारे उत्पन्न, त्याच्यामध्येच या अनुराधाचं शिक्षण चालायचं. अनुराधा एक दिवशी तिच्या वडिलांना म्हणते की, "पप्पा, मला ना डॉक्टर व्हायचं आहे." तिचे वडील म्हणतात की, "डॉक्टर व्हायचं आहे सगळं खरं आहे, तू हुशार पण आहे, पण त्याला किती पैसा लागतो तुला माहिती आहे का? रशियाला जाऊन शिकावं लागतंय." अनुराधा म्हणली की, "नाही हो पप्पा, एवढं पैसा नाही लागणार. तुम्ही जर साथ दिली तर मी मेडिकल सीट काढेन, सरकारी कोट्यामधून ॲडमिशन घेईल." तिचे वडील म्हणतात की, "ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. तुझ्या हिशोबाने बघ, मी तर पूर्ण तुला साथ द्यायला तयार आहे." आता ही अनुराधा नीटचं पेपर द्यायला लागते. 1-2 अटेम्प्ट नंतर नीटचा पेपर क्लिअर होतो. तिला एका ठिकाणी मेडिकल सीट पण भेटते. त्यावेळेला ही अनुराधा कॉलेजला जाते. तिथं हॉस्टेल वगैरे बघितलं जातं. तिचे वडील तिला समजावून सांगतात की, "तू आता इकडं आली, पोरीची जात आहे, चांगल्या प्रकारे राहा. कोणी मागं लागलं तर त्याच्या नादी लागू नको आणि कोण काय बोलत असेल तर सरळ तोंड करून जायचा, अभ्यास करायचा." ती तिच्या बापाला होकार देते. पण शेवटी गावाकडून आलेली ही अनुराधा, बीड जिल्ह्यामध्ये छोटंसं गाव, त्या गावामध्ये ही अनुराधा राहायची. गावाची परिस्थिती बरीच होती. पण ज्यावेळेला गावातून शहरामध्ये आली, पुण्यामध्ये शिक्षणासाठी आलेली होती, त्यावेळेला या अनुराधाचं तेवरच बदलून गेलं. अचानक मिळालेली फ्रीडम तिला पचली नाही. त्यावेळेला ती प्रत्येक पोरीसारखं वागू लागली. तुम्हाला माहितीच असेल, पुण्यामध्ये गेलेल्या पोरी कशाप्रकारे वागतात. आता ही पण कॉलेजमध्ये बॉयफ्रेंड बनवणे, पोरांसोबत फिरणे, अभ्यासावरती लक्ष कमी, त्याच्यामुळे दिवसेंदिवस बिघडत चालली होती. नशेची सवय लागली. आता या सगळ्या गोष्टी करत करत हिचं अभ्यासावरचं लक्ष पूर्णपणे कमी झालं. आता याचाही परिणाम दिसू लागला तिला. पहिल्याच सेमिस्टरमध्ये हिचे 2-3 विषय उडाले. तिच्या ज्यावेळेला वडिलांना समजलं की तिचे विषय उडालेत, वडिलांनी तिला गावाकडे बोलवून घेतलं. अनुराधा म्हणत होती की, "मी आता नाही करणार तसं." पण तिच्या वडिलांनी काय ऐकलं नाही. "आपल्या रानात 3-4 एकर ऊस आहे. आता ह्या सीझनमध्ये तू ऊस काढायचा, घालवायचा आणि त्या येणाऱ्या पैशातून तू मेडिकलचं शिक्षण घ्यायचं." असं सांगून तिच्या वडिलांनी तिला कामाला लावलं.
अनुराधा आता रानामध्ये काम करू लागली. त्यांच्या रानामध्ये येणाऱ्या मजुरासोबत प्रेम करू लागली. आता ज्या वेळेला या मजुरासोबत प्रेम झालं त्यावेळेला संबंध तर बनणारच होते. दोघंही उसात कधी भेटेल त्यावेळेला संबंध बनवायचे. आता काही दिवसानंतर या दोघांमध्ये एवढे घट्ट मैत्रीचे संबंध बनले की हा मजूर म्हणत होता की मी तुझ्यासोबत लग्न करेन, पण अनुराधा म्हणायची की मला शिक्षण घ्यायचं आहे. अनुराधा त्याला नकार देते. त्यावेळेला हा मजूर म्हणतो की तू मला नकार देते ना, आता तू माझ्यासोबत जे केले याचा वाईट परिणाम तुला भविष्यात भोगावाच लागेल. हा तिला धमकी देतो आणि त्या ठिकाणाहून तिचं काम सोडून निघून जातो. आता कारखान्याला ऊस वगैरे पाठवला, त्यातून आलेले 4-5 लाख रुपये हिने पुण्याच्या हॉस्टेलची फी वगैरे भरली. तोपर्यंत तिला समजलं होतं की पैसे कमवणे किती कठीण आहे. हिचे आईवडील किती कष्टाने हिच्यासाठी पैसे कमवत आहेत, हॉस्टेलची फी भरतायत. त्यावेळेला तिला समजलं होतं. तिचे वडील म्हणले की मी तुला हे सगळं समजावण्यासाठी तुला हे सगळं काम करायला लावलं, मला माफ कर, पण तुला आता जर लक्षात आले असेल तर तू राहिलेले विषय काढ आणि पुढचं शिक्षण कंटिन्यू कर. फक्त पैशाची काळजी करू नको, चांगल्या रस्त्याने अभ्यास कर, तुला कधीही काही कमी पडू देणार नाही. वडिलाचं असं बोलणं ऐकून अनुराधा त्यांना होकार देते आणि पुन्हा ती हॉस्टेलमध्ये जाते. आता हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर चांगल्या प्रकारे अभ्यास करू लागली. अभ्यासामध्ये हुशार होती पहिल्यापासून, फक्त थोडं प्रॅक्टिस करणे, थोडा अभ्यास करणे गरजेचं होतं. तिने आता लक्ष देऊन अभ्यास केला. पहिल्या वर्षीचा विषय निघाला सगळं, सेकंड इयर पण क्लिअर झालं. थर्ड इयरमध्ये हिने थोडासा जास्त अभ्यास केला, त्याच्यामुळे चांगली रँकिंग वगैरे आली. आता ही अनुराधा मेडिकलचं शिक्षण पूर्ण करून प्रॅक्टिससाठी एक हॉस्पिटल शोधत होती. प्रॅक्टिससाठी असं तसं हॉस्पिटल नको होतं हिला. भरपूर मोठे हॉस्पिटल आहेत जिथं की कधी तर एक पेशंट येते तर त्याच पेशंटला लुटतात. त्या ठिकाणी हिची प्रॅक्टिस होणार नव्हती आणि एकदम पण लो लेवलला गेलं असतं तर तिच्या नशिबाला तसं लो लेवलचं हॉस्पिटल लागणार होतं. त्यामुळे ही तिच्या नातेवाईकांना सांगते, तिच्या कॉलेजमध्ये सांगते की मला असं एक प्रॅक्टिससाठी हॉस्पिटल पाहिजे ज्यामध्ये सर्व प्रकारचे रोग येणार, ज्यामध्ये सर्व प्रकारचे कस्टमर यायला पाहिजे. म्हणजे कसं गरीब, श्रीमंत आणि जास्त गर्दी असेल म्हणजे जास्त प्रॅक्टिस होईल. अनुराधाला नशिबाने एक हॉस्पिटल पण मिळतं. त्यांच्याच शहरामध्ये एक छोटंसं हॉस्पिटल होतं. गावालगत असल्यामुळे त्या ठिकाणी गावातले पण पेशंट यायचे आणि सिटीतले पण पेशंट यायचे. या डॉक्टरबद्दल बोलायला झालं तर मनोज नावाचा हा डॉक्टर, 40 वर्ष वय होतं याचं. या डॉक्टरने अजूनपर्यंत लग्न केलेलं नव्हतं. पूर्ण याचं आयुष्य पेशंटला समर्पित केलेलं होतं. पेशंटची सेवा करायचा चांगल्या प्रकारे, एकदम कमी किमतीमध्ये. कुणाला तपासलं तर 100 रुपये घ्यायचा. कधी एखादं म्हाताकोतार माणूस असेल गरजवंत तर त्यांना फुकटमध्ये सगळं करायचा. त्याच्याच शेजारी त्याच्या भावाचं मेडिकल होतं, त्यामुळे त्यांची पूर्ण इकोसिस्टम बनलेली होती. त्या ठिकाणी तो कष्ट करायचा. आता या मनोजपाशी याच्या अगोदरपासून 2 पोरं कामाला होती, जी की त्याच्यासोबतच काम करायची, प्रॅक्टिस करायची. त्यावेळेला ही जी अनुराधा आहे त्या मनोजपाशी जाते आणि म्हणते की डॉक्टर साहेब, मी ना तुमच्या हॉस्पिटलबद्दल खूप ऐकलं आहे, तुम्ही चांगली सेवा करताय, मला प्रॅक्टिस करायची आहे इथं, तुमच्या इथं सगळे प्रकारचे लोक येतात. मनोज म्हणतो की ठीक आहे, पण माझ्याकडे पहिल्यापासूनच कामाला माणसं आहेत, प्रॅक्टिस करायला मी तुला काय पैसे देऊ शकणार नाही. मी एकतर कमी पैशामध्ये सगळ्यांची सेवा करतोय, पैसे तर नाहीत. हां, तू निवांत करू शकत असली, जर तू बिना पैशाचे काम करू शकत असेल तर तुला 2 वर्ष मी इथं ठेवून घेऊ शकतो. आता अनुराधाला काही अडचण नव्हती, तिला पैशाशी काही मतलब नव्हतं, फक्त प्रॅक्टिस करायची होती. त्यामुळे ही अनुराधा मनोजसोबत प्रॅक्टिस करू लागते. या डॉक्टर मनोजचा स्वभाव चांगला होता. मनोज चांगल्या प्रकारे समजावून सांगत होता या अनुराधाला, असं कर तसं कर. बघत बघत 1 वर्ष गेलं, 1.5 वर्ष गेलं. आता या वेळेला हिच्या लक्षात आलं होतं की हा जो डॉक्टर मनोज आहे अतिशय श्रीमंत व्यक्ती आहे, स्वभावाने पण चांगला आहे आणि अजूनपर्यंत अविवाहित आहे. त्यावेळेला हिच्या मनामध्ये विचार येतो की का नाही मी याच्यासोबतच लग्न केलं तर. हिचंही वय झालेलं होतं आता 30-31 वर्ष. त्यावेळेला ती डॉक्टरशी बोलते, ती म्हणते की माझं तुमच्यावरती प्रेम आहे. डॉक्टर म्हणतो हो सगळं ठीक आहे, पण मला लग्न नाही करायचं. ही म्हणते का नाही करायचं, आपण दोघं चांगल्या प्रकारे हॉस्पिटल सांभाळू शकतो आणि माझ्यात काही कमी आहे का. त्यावेळेला तो डॉक्टर मनोज म्हणतो की तसं तर काय नाही बरं का. ती म्हणते मग तुमच्यात काय कमी असेल. त्यावेळेला हा मनोज शांत बसतो. मनोज म्हणतो की तसं पण काय नाही, ठीक आहे, तुझ्या वडिलांना घेऊन ये. या मनोजच्या घरी चांगली संपत्ती होती, 3-4 हॉस्पिटल होती, त्यांच्या बापाचं, आईचं, बहिणीचं, या मनोजचं. त्याच्या भावाचं मेडिकल होतं, त्याच्यामुळं एक 10-5 कोटीची तर प्रॉपर्टी यांच्यापाशी आरामात होती. चांगल्या गाड्या होत्या, महागड्या. एकदम श्रीमंत कुटुंब होतं. दुसरीकडे या अनुराधाचं कुटुंब शेतकरी कुटुंब. हिने आत्ताच डॉक्टरकी चालू केली होती, प्रॅक्टिस त्याच्यापाशीच केली होती. त्यामुळे ही अनुराधाचे वडील म्हणू लागतात की तुला वाटतंय का आपलं त्यांच्यापाशी मेळ बसेल.
अनुराधा म्हणते, का नाही बसणार? बसणार ना 100%. फक्त तुम्ही जाऊन त्यांच्याशी बोलून घ्या एकदा. माझं मनोजशी बोलणं झालेलं आहे. अनुराधाचे वडील त्या मनोजच्या घरी जातात. त्यांच्या घरचे पण चांगले होते. त्यांच्यामध्ये बोलणं होतं. मनोजच्या घरचे पण भरपूर दिवस झालं मनोजला म्हणत होते की लग्न कर. पण ज्यावेळेला पुढून स्थळ आले त्यावेळेला हे नकार देत नाही. मनोज आणि आता या अनुराधाचं लग्न वगैरे ठरतं. साखरपुडा होतो. मनोज आता या अनुराधासोबतच दवाखाना सांभाळू लागतो. तिच्यासाठी एक सेपरेट OPD तयार केलेली होती. त्याच्यामध्ये ती ट्रीटमेंट वगैरे करायची. दवाखाना चांगला चालू होता. या दोघांचे असेच काही दिवस गेल्यानंतर यांच्या घरचे म्हणतात की आता भरपूर दिवस झालं साखरपुडा वगैरे होऊन या दोघांचं लग्न लावून देऊ. आता या दोघांची लग्नाची तारीख ठरते. लग्न वगैरे धूमधडाक्यात पार पडते. अनुराधा तिच्या सासरी येते. बघितलं तर एकदम मोठंसं घर, एकदम हाल असल्याने वाटायचं. 10-5 कोटीचं तर नुसतं घरच असेल अशी श्रीमंती तिने पहिल्यांदाच बघितली होती. त्याच्यामुळे ती हवालदिल झाली. तिच्या मनामध्ये आलं की आपण अशा घरामध्ये कसं राहू. तिच्या मनामध्ये एक दबावपणा आला. पण ती आता हळूहळू तिथे ॲडजस्ट करत होती. काही दिवस गेल्यानंतर या दोघांचा 16व्याचा कार्यक्रम झाला. आता ही जी अनुराधा आहे तिच्या पतीच्या रूममध्ये जाऊन बसली. मनोज त्या ठिकाणी आला. मनोजने कापडं वगैरे काढली, खुटीला अडकवली आणि लाईट बंद करून झोपी गेला. आता या अनुराधाच्या मनामध्ये प्रश्न आला की याने असं का केलं? याने माझ्याकडे एकदा पण बघितलं नाही. नेमका काय प्रॉब्लेम वगैरे आहे का? पण विचार करते की नाही, एकदम याचं 40 वर्ष झाले. एवढ्या दिवसात याने कधी महिलेच्या संपर्कात आलेला नाही. त्यामुळे हे अचानक असं झाल्यामुळं एकदम लाजळला असेल. त्यामुळे ती शांत बसते. दुसऱ्या दिवशी असंच, तिसऱ्या दिवशी असंच भरपूर दिवस गेले. पण हा मनोज काय तिच्याकडे बघतच नव्हता. हिला तोंडच लावत नव्हता. आता हिला थोडी शंका येऊ लागली होती. विचारते की काय झालं? त्यावेळेला मनोज म्हणतो की माझी इच्छा होत नाही तुझ्यासोबत करायची. अनुराधा म्हणते मग तू माझ्यासोबत का केलं? हा म्हणतो की तू माझ्या मर्दानगीवर सवाल उचलला होता म्हणून मी तुझ्यासोबत लग्न केलं आणि मी तुला अडकवून ठेवले. आणि तुला सांगायचं झालं तर मला ना महिलांमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. मला पुरुषांमध्ये इंटरेस्ट आहे. त्यावेळेला अनुराधाच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यावेळेला तिला समजते की तिच्यासोबत जे प्रॅक्टिस करायला 2 लोकं होती, जी 2 पोरं होती, ती डॉक्टर वगैरे कोणी नव्हतं तर याचेच प्रियकर होते. हा मनोज त्यांच्यासोबत संबंध बनवायचा. एक प्रकारे तशा टाईपचा हा मनोज होता. आता खूप उशीर झालेला होता. अनुराधाला जोपर्यंत समजलं तोपर्यंत तिचं लग्न झालेलं होतं. आता त्याच्यामध्ये मनोजची पण काय चूक नव्हती. हिनेच त्याला भडकवलं होतं आणि त्याच्यासोबत लग्न केलं होतं. त्याची शिक्षा हिला भेटलीच होती. पण मित्रांनो आता या गोष्टीतून ही सावरायचा प्रयत्न करते. कधी हॉस्पिटलमध्ये मन लावते तर कधी माहेरी मन लावते. कधी गावाकडे आली म्हणजे 2-2 महिने जात नव्हती. तिच्या घरची विचारायची की काय झालं? ती म्हणायची की काही नाही, माझं मन लागत नाही तिकडे, गावाकडे मन लागते म्हणून मी राहते. तिच्या घरचे म्हणायचे ठीक आहे चालेल राहत जा, काही अडचण नाही. तसंही आता तुझं लग्न झालं आहे, कधी तर तू येणार आहे. म्हणून तिच्या घरचेही विचारत नव्हते. पण तिच्या आईच्या लक्षात येत होतं. हिचा पडलेला चेहरा बघून एक महिला ओळखूच शकते की या महिलेने अजूनपर्यंत संबंध बनवले नाहीत. तिची आई विचारते तरी पण एकदा तिला तसंच की काही तर प्रॉब्लेम आहे पण तू मला सांगत नाही. मला सांग तू मैत्रीण म्हणून. पण ही काय सांगायला तयार नव्हती. आता दिवसामागे दिवस जात होते. अनुराधा मनोजला म्हणते आता काय करायचं मला सांग, मी तुला सोडून देते. तो म्हणला की तसं सोडू शकत नाही, तो डिवोर्स द्यावं लागेल आणि मी काय तुला डिवोर्स देणार नाही. अनुराधा त्याला म्हणते की तू देणार नाही, ठीक आहे पण मी तर देणार आहे तुला, मी तुझ्या विरोधात केस टाकेन. मनोज म्हणतो काय कारण देणार आहे? तिथं मी तुला मारहाण केली का? मी तुला काय वाईट बोललो नाही ना? तर काय कारण देशील? त्यावेळेला ती म्हणते की माझी फसवणूक झाली. मनोज म्हणला की फसवणूक कसली फसवणूक? मी विचारलं होतं का तुला? नाही. माझ्या घरचे आले होते का? नाही. तूच आली होती, तुझ्या घरचे आले होते. तर यामध्ये फसवणूक कोणी केली तुझी? आता पूर्णपणे ही फसून गेली होती. हिच्याकडे काहीच पर्याय नव्हता. यावेळेला आता ही म्हणली काय करायचं मग? मनोज म्हणला की तू मला कॉपरेट कर आणि जे तुला पाहिजे ऐशोआराम ते तू करू शकते. जर तुला बाहेर कुठं जायचं असेल तर पण तू करू शकते. आता ज्या वेळेला मनोज असा बोलतोय त्यावेळेला ही अनुराधा तिच्या मनामध्ये निर्धार करते की ठीक आहे, मी बाहेर तर कुठं जात नाही, पण मी पैसा वगैरे चांगला त्याचा उपभोग घेईन. शरीरावरती पैसा खर्च करेल, म्हणेल तिथं पैसा खर्च करेल. मला आता काही कमीच नाही. ज्यावेळेला मनोज ऐकतो त्यावेळेला म्हणतो की ठीक आहे, काय हरकत नाही. आता या सगळ्या गोष्टीला भरपूर दिवस गेले. पण आता अनुराधावरती पैशाचा फरक दिसायला लागला होता. शरीरावरती पैसे खर्च करायची, जिमला जायची, व्यायाम करायची, चांगलं खायची, चांगली कापडं, महागड्या गाड्या, असा हिने पैसा खर्च करायला चालू केला. पण हिला आता गाडी चालवायला कंटाळा येऊ लागला होता. किती दिवस चालवणार? नवीन नवीन होतं तोपर्यंत चालवलं. आता ही म्हणते की मला एक ड्रायव्हर पाहिजेल आहे. ड्रायव्हरसाठी ती तिच्या जी आसपासची लोकं आहेत, नातेवाईक, जे मित्र-मैत्रीण आहेत त्यांना विचारते की ड्रायव्हर आहे का कोणी?
आता या जमान्यामध्ये चांगला ड्रायव्हर भेटणं जो की नशा करत नसेल तो खूपच अवघड आहे. त्यावेळेला पण हिच्या नशिबाने हिला रणजित नावाचा एक ड्रायव्हर भेटतो. हा रणजित हिच्याच एका मैत्रिणीच्या घरी काम करत होता, पण तिची मैत्रीण आता दुबईला जाणार होती, तर तो ड्रायव्हर रिकामा झाला होता. तिच्या मैत्रिणीने रणजितला हिच्या घरी पाठवून दिलं. अनुराधाच्या घरी आला, त्याने बेल वाजवली. अनुराधाने दरवाजा उघडला. अनुराधा बघते रणजितला. ज्या वेळेला या अनुराधाने रणजितला बघितलं पहिल्यांदा, त्यावेळेला तिला तिच्या डोळ्यावरती विश्वासच बसला नाही. असा तरुण, दिसायला अतिशय सुंदर, एकदम फिट बॉडी वगैरे बनवलेली, वाढलेली दाढी, स्टायलिश केस. त्यावेळेला ती घरामध्ये घेते, विचारते कोण? तो म्हणतो की मला तुमच्या मैत्रिणीने पाठवले ड्रायव्हर म्हणून. ती म्हणते ठीक आहे, आपली गाडी तिथं आहे, BMW आहे, चांगली महागडी गाडी, चांगल्या पद्धतीने चालवायची. मनोज तिला होकार देतो आणि आता तिच्यापाशी काम चालू करतो. या मनोजने तिथं काम तर चालू केलं होतं, पण मनोजचं लक्ष फक्त हिच्यावरतीच होतं, अनुराधावरती. याने तिच्या चेहऱ्यावरची निराशा ओळखली होती. त्याला वाटत होतं हिचा नवरा करत नसेल किंवा करत असेल तर थोडंफार करत असेल, पण त्याला माहीत नव्हतं की हिचा काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम आहे. त्यामुळे त्याने नजर ठेवायला चालू केली होती. रणजितच्या परिवाराबद्दल बोलायचं झालं तर हा रणजित गावाकडे राहत होता. याची एक आजारी आई, तिचा बाप मेलेला, त्यामुळे या रणजितला कष्ट करावं लागले. तसं तर याची इंजिनिअरिंग झाली होती. इंजिनिअरिंगमध्ये चांगल्या प्रकारे पास झालेला होता, पण नोकरी करणं, घर चालवणं सोपं नव्हतं, म्हणून त्याने ड्रायव्हरकी करायला चालू केली. अनुराधाला आता हा हळूहळू रणजित आवडू लागला होता. आता याला बोलायचं कसं? त्यावेळेला या अनुराधाने रणजितला घेऊन तिच्या मैत्रिणीचं घर गाठलं. काहीच कारण नव्हतं, ती फक्त याला भेटायसाठी, बोलायसाठी, वेळ घालवायसाठी त्या ठिकाणी पोहोचली होती. तिची मैत्रीण म्हणत होती राहा, पण ही अनुराधा म्हणती मला राहायचं नाही, माघारी जायचं आहे. नेमकं ती 3 वाजता माघारी निघाली. तिला माहिती होतं की आपण पोहोचू शकणार नाही, पण ती निघाली. त्यावेळेला गाडी काढून रणजित तयारच होता. रणजितला म्हणते की रस्त्यात लॉज बुक केलाय, त्या ठिकाणी थांबवा आज. ज्यावेळेला हे ते रूममध्ये थांबले, त्यावेळेला ही रणजितला त्याच्या मनातलं बोलतेच आणि रणजित तिला म्हणतो की मग आता मी काय करू? त्यावेळेला म्हणते की माझ्यासोबत तू संबंधात ये, माझ्या संपर्कात ये. रणजितलाही एवढंच पाहिजे होतं. तरुण पोरगा होता, त्याच्यामुळे त्याने या अनुराधाच्या संपर्कात आला. त्या रात्री त्या दोघांनी मन भरेपर्यंत संबंध केले. अनुराधाने 15 वर्षातून पहिल्यांदा संबंध बनवले होते, त्यामुळे तिलाही बरं वाटलं. तिने 10,000 रुपये काढले आणि या रणजितच्या हातात टेकवले आणि सकाळी उठून हे दोघं घराकडे निघाले. आता या दोघांचा असाच सिलसिला चालू झाला होता, पण अशा गोष्टी काही लपून राहत नाही. अनुराधाच्या सासऱ्याला समजलं की अशी अशी गोष्ट आहे. तो विचारू लागतो की तू अशी का करते? त्यावेळेला ती म्हणते की तुझ्या पोराला विचार, तुझा पोरगा माझ्यासोबत करतोय का? लग्नाला 5-6 वर्ष झाली तरी केलं नाही. अनुराधाचा सासरा म्हणतो की हे मला माहीत नव्हतं, तू अगोदर काहीच बोलली नाही. आता या घरामध्ये वाद चालू झाले. अनुराधाचा सासरा तिच्या नवऱ्याला कावायचा, तिचा नवरा तिला कावायचा. यामध्ये सगळ्यामध्ये रणजित अडकला. या अनुराधाच्या नवऱ्याने रणजितला धमकी दिली. त्यावेळेला अनुराधा म्हणली की याला धमकी द्यायचा काय प्रश्न नाही. याला जर धमकी दिली, आता रणजितला चांगलाच कॉन्फिडन्स आला होता. त्यामुळे हा तिला म्हणतो की तुम्ही जर सांगत असाल तर मी तुमच्या पतीचा काटा काढू का? ती म्हणते हो, काटा तर काढावाच लागेल. काही दिवस गेल्यानंतर रणजितने आणि या अनुराधाने तिचा पती मनोज आहे त्याला एका रूममध्ये बोलवलं. त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करायचे म्हणले. त्या ठिकाणी तो आला की त्याला संपवले. त्या ठिकाणी मारहाण करून चाकूने त्याचा गळा कापला आणि त्या ठिकाणी सोडून निघून गेले. सकाळी त्या ठिकाणी स्वच्छता करणारी लोक आली. त्यावेळेला त्यांना दिसली मनोजची बॉडी. त्यांनी लगेच मॅनेजरला बोलवलं. मॅनेजरने पोलिसांना बोलवलं. ज्या वेळेला मनोजच्या बापाला समजलं, त्यावेळेला त्यांनी सरळ सरळ सांगितलं की अनुराधाचं हे काम असेल. पोलिसांनी अनुराधाला पकडलं. तोपर्यंत रणजित त्याच्या गावाकडे पळून गेला होता. त्यालाही पोलिसांनी पकडून आणले आणि या दोघांवरती कारवाई चालू केली. पुढे चालून यांना जज साहेब जी शिक्षा द्यायची ते देतीलच. पण आता मला सांगा, यामध्ये चूक कोणाची आहे? ही अनुराधा स्वतःहून मनोजकडे गेली होती, ना की मनोज हिच्याकडे आला होता आणि हिने त्याला संपवलं. बाकी तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.